हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिलॅटिक्स. तर आपण फर्स्ट व्हिडिओ जो आहे TPA ॲनालिसिसचा तो ऑलरेडी बघितलेला आहे. तर जसं की आता फर्स्ट डे ऑफ न्यू इयर आहे आणि आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. परत एकदा शॉर्टमध्ये 1 पेज नोट आपण बघितलेली आहे. त्यामध्ये न्यू सब्जेक्ट, त्यानंतर रिअर सब्जेक्ट आणि कोर सब्जेक्ट ह्याबद्दल आपण ॲनालिसिस केलं आहे. ठीक आहे. तर ह्यामध्ये न्यू सब्जेक्टमधले जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत फ्रेंड्स, इमर्जिंग ट्रेंड्स असतील, कॅड, ग्राफिक्स, बिल्डिंग मटेरियल, ड्रॉइंग, एन्व्हायरमेंटल, हेचं वेटेज इतकं वाढलेलं आहे फर्स्ट डेसाठी की तुम्हाला ज्या पण मुलांनी हे सब्जेक्ट स्ट्रॉंग ठेवलेत डेफिनेटली त्यांना फर्स्ट डे चांगला गेलेला आहे. त्यानंतर रिअर सब्जेक्ट म्हणजे जे एस्टिमेटिंग, कॉन्ट्रॅक्ट्स, अकाउंट्स, ब्रिजेस, रेल्वेज, CPM पट, हे आणि हे सपोज जर कोणी रिअर आणि न्यू सब्जेक्ट्स चांगले केले असतील, डेफिनेटली 90% ऑफ दी टेक्निकल क्वेश्चन्स त्यांना इथं सुटले असतील. त्यानंतर ह्यामध्ये फक्त तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग एवढंच नीट करायचे होते, दोन गोष्टी. बाकी सर्वे, बिल्डिंग मटेरियल आणि WREवर क्वेश्चन्स जास्त बघायला भेटलेले नाही. हेच आपलं फर्स्ट डेचा ॲनालिसिस होतं. ठीक आहे. तर ह्यामध्ये जो सांगायचा मुद्दा आहे की फर्स्ट डेमध्ये शिफ्टनुसार आपण थोडंसं कंपॅरिझन करू की काय घडलं, की फर्स्ट डेमध्ये आफ्टरनूनला काय होतं आणि इव्हनिंगला काय होतं. ठीक आहे. तर एन्व्हायरमेंटल स्टडीजचे जर तुम्ही बघितले तर 4 क्वेश्चन्स इव्हनिंग आणि आफ्टरनून दोन्हीला होते, 4 होते. हायवेमधले पण 3 क्वेश्चन्स आणि इथं पण 3 क्वेश्चन्स. जसं म्हणलं की ह्यामध्ये ॲव्हरेज इन व्हॅल्यू, OSD, हिली प्लेन टेरेनसाठी पर्सेंटेज, ह्यामध्ये पण GC म्हणजे ग्रेड कम्पेन्सेशन असेल, रोड मार्जिनमधला क्वेश्चन असेल की रोड मार्जिनमध्ये काय काय येतं, कॅरेजवे येतं का, किंवा बाउंड्री येतं का, किंवा शोल्डर्स येतात का. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. नंतर रेल्वे इंजिनिअरिंगमध्ये ग्रेडियंट्स असतील किंवा जॉईंट्स असतील, जॉईंट्स किंवा गेजेसचा विषय असेल, गेजेस ते पडलं होतं. त्यानंतर इथं पण तेच आहे, फिश प्लेट्स असतील, जॉईंट्स असतील, ट्रेनच्या स्पीडबद्दलचे क्वेश्चन असतील. 2 तरी क्वेश्चन्स बघायला भेटले. इरिगेशनमध्ये पण 1-2 क्वेश्चन्स बघायला भेटले, फ्लडिंग मेथडवर, ग्रॅव्हिटी मेथडवर. इथं वॉटर लॉगिंगवर क्वेश्चन्स बघायला भेटला सेकंड शिफ्टमध्ये. त्यानंतर CPM जर बघायला गेलं तर खरंच खूपच वेटेज वाढवून ठेवलं प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं. 5 तरी क्वेश्चन्स ॲटलिस्ट पहिल्या शिफ्टला होते आणि सेम सेकंड शिफ्टला पण 8 क्वेश्चन्स आणि त्यामधले 4 to 5 क्वेश्चन्स आय थिंक न्यूमरिकल टाईप होते. आणि त्यामध्ये AOA डायग्राम असेल, ऑप्टिमम कॉस्टचा स्लोपचा फॉर्म्युला असेल, क्रिटिकल पाथचा क्वेश्चन असेल, बार चार्टवर डायग्राम असेल, डायग्रामॅटिक प्लस न्यूमरिकल क्वेश्चन्स ह्यावर बघायला भेटले. सेफ्टी स्टेटमेंट असेल, रोड सेफ्टी किंवा आपलं जे म्हणतो कन्स्ट्रक्शन सेफ्टी रिलेटेड, रोड सेफ्टी नाही तर लेबर सेफ्टी रिलेटेड स्टेटमेंट्स असेल. कॅडमध्ये कमांड्स, कमांड्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर कॉमन गोष्ट हीच आहे दोन्हीमध्ये, कमांड्सवर तुमचं चांगलं होल्ड पाहिजे. सर्कल किंवा ऑटोकॅडच्या रिलेटेड जे कमांड्स आहेत ते बेसिक जे गोष्टी आहेत त्या. बिल्डिंगमध्ये ब्रिक बॉन्ड्स जे आहे ते पडलं होतं आणि इकडं जे आहे तर जास्त क्वेश्चन बघायला नाही भेटले बिल्डिंगमध्ये. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये सिमोस्टेक जे स्लो सँड फिल्टरचा पार्ट आहे. त्यानंतर वॉटर क्वालिटी पॅरामीटर्सवर मे बी असेल क्वेश्चन. इथं पण तुम्ही बघू शकता स्लज डायजेशन टँक असेल, ऑक्सिडेशन पॉन्ड असेल, pH व्हॅल्यू असेल. त्यानंतर जे एअर पोल्युशनचा जो पार्ट आहे की अस्थमा कशामुळे होतो, तर SO2 कन्झम्पशनमुळं होऊ शकतो, तर त्याच्यावर क्वेश्चन होते. त्यानंतर ह्यामध्ये जर बघितलं कॉस्ट प्लस फिक्स्ड, कॉन्ट्रॅक्ट विषय आणि व्हॅल्युएशन विषय. इथं पण तसंच आहे, व्हॅल्युएशनचे क्वेश्चन होते, कॉन्ट्रॅक्टचे क्वेश्चन होते. आणि जर तुम्ही बघितलं रेट ॲनालिसिस, इथं पण रेट ॲनालिसिस म्हणजे 3च गोष्टींवर इथं फोकस केलं. इथं पण 3 म्हणजे जे आहे आफ्टरनून आणि इव्हनिंगला सेम राहिलेलं आहे एस्टिमेटिंगचे जे टॉपिक्स आहेत. त्यानंतर ड्रॉइंग आणि ग्राफिक्समध्ये बघितलं तर ऑर्थोग्राफिक, इथं पण ऑर्थोग्राफिक आणि आयसोमॅट्रिक लाईन्स पण पडलं होतं, इथं पण लाईन्स पडलं होतं. तर हे पण बेसिक कॉमन गोष्टी राहिल्यात. इमर्जिंग ट्रेंड्स तरी ठीक आहेत, जे सकाळच्या सेटला पण जास्त कुठल्याही गोष्टी लक्षात आलेल्या नाहीत आणि इव्हनिंगच्या पण नाही. तर इमर्जिंग ट्रेंड्स जर बघितलं तर ब्लँक
झालेले आहेत कॅन्डिडेट्स, कारण इमर्जिंग ट्रेंड्सला खूपच व्हरायटी ऑफ अननोन टॉपिक्स असल्यामुळं त्यामुळं लक्षात आलेलं नाही. त्यानंतर कर्व्स जे आहे सर्वेमध्ये पडलेलं होतं सकाळी, आणि ह्या वेळेस सर्वे तर पूर्ण सेकंड शिफ्टला 0 केलेलं आहे. सो जर तुम्ही ओव्हरऑल ॲनालिसिस केला असेल तर डेफिनेटली यार तुम्हाला लक्षात आलं असेल की काय करायची गरज होती. तर ह्यामध्ये तुम्हाला इथं दाखवलं होतं की जस्ट दिस टू जे न्यू आणि रिअर सब्जेक्ट्स आहेत ते गेम चेंजर ठरलेले आहेत फर्स्ट डेला आहेत, आणि कोर सब्जेक्ट्सची व्हॅल्यू ऑलमोस्ट निग्लिजिबल केली आहे. बट सांगता येत नाही सेकंड डेला न्यू रिअर सब्जेक्ट प्लस कोर ह्याचं कॉम्बिनेशन बनू शकतं, किंवा न्यू सब्जेक्ट प्लस कोरचं कॉम्बिनेशन बनू शकतं. कॉम्बिनेशन कुठलंही राहू शकतं, पण कॉम्बिनेशन ठेवावंच लागेल, कारण जोपर्यंत कॉम्बिनेशन ठेवणार नाही त्यांचा बॅलन्स राहणार नाही. सो कॉम्बिनेशन ठेवणं गरजेचं आहे कुठल्याही 2 कॅटेगरीजमध्ये. तर आपण 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड केलं होतं, त्यातले 2 कॅटेगरीज तुमच्या कुठल्याही ज्या स्ट्रॉंग असं काही नाही आहे, 3च्या 3 कॅटेगरीज करता स्ट्रॉंग पाहिजे. बट ह्यानुसार तुमच्या लकवर आहे की तुम्ही कुठल्या कॅटेगरी स्ट्रॉंग घेऊन जात आहे, त्याच पडतायत की नाही पडतायत. तर मराठी जसं म्हणलं की इझी होतं सकाळच्या दुपारच्या शिफ्टला, तसंच संध्याकाळच्या. बट तुम्ही ग्रॅमरमध्ये उद्देश असतील, विस्तार असेल, काळ, प्रयोग, अलंकार, समज ह्या रिलेटेड गोष्टी करणं गरजेचं आहे. ह्यामध्ये पण सब सेक्शन्स आलेले आहेत. त्यानंतर इंग्लिशमध्ये पॅसेजेस हार्ड होते, तर त्यामुळं इंग्लिशला टाईम कमी पुरतो. तर तुम्ही थोडंसं टफ पार्ट पकडू शकता इंग्लिशचा. जी एस जी केला यार बघा, करंट अफेअर्स थोडं जास्त आलेलं आहे. त्यानंतर आर्टिकल्स, शेड्यूल्स, सिटिझनशिप हे पॉलिटी रिलेटेड गोष्टी होत्या. त्यानंतर डान्सेस आणि बुक्सचे ऑथर्स ह्या रिलेटेड हिस्ट्रीला क्वेश्चन होते. त्यानंतर जिओग्राफीमध्ये 3 क्वेश्चन्स विचारले होते, जे बेसिकली रिव्हर्सवर तुम्ही म्हणू शकता त्या रिलेटेड पडले होते. रिझनिंगमध्ये रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडचे जसं तुम्ही बघू शकता, रिझनिंग 7, ॲप्टिट्यूड 8 असे जे आहे वेटेज दिलं गेलं होतं. तर आय होप फ्रेंड्स हे ॲनालिसिस तुम्हाला लक्षात आलं असेल TPAसाठी. अजून जर तुम्हाला ह्यामध्ये डिटेलमध्ये जर तुम्हाला ॲनालिसिस हवा असेल तर डेफिनेटली आपण ते आपल्या ॲपमध्ये तुम्हाला जवळपास एक व्हिडिओ भेटेल, एक व्हिडिओ ज्यामध्ये एक स्ट्रॅटेजी डिस्कस केली आहे की कसा पेपर ॲक्च्युली अटेम्प्ट करायचा आहे, आणि काय चॅलेंजेस फेस केलेले आहेत मुलांनी आणि ती तुम्ही अवॉइड करू शकता. जे फर्स्ट डेमध्ये लक्षात आलेलं आहे आम्हाला ॲनालिसिस करून की कुठं स्टुडंट्स चुकलेले आहेत आणि कुठं सुधरू शकतो आपण, काय कुठले फ्लॉज आहेत जे तुम्हाला दूर करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ॲपमध्ये डिटेलमध्ये एक वन व्हिडिओ कोर्स भेटून जाईल. 1 व्हिडिओ कोर्स तो तुम्हाला जर तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही रेफर करू शकता. आणि त्याबरोबर एक PDF पण आहे, डाउनलोडेबल PDF, ती भेटून जाईल. तर डेफिनेटली ह्या गोष्टी आहेत तुम्हाला हेल्प करतील तुमच्या येणाऱ्या एक्झाम्समध्ये. TPAला तर होईलच पुढच्या, बट जे येणारे TCSचे एक्झाम्स आहेत त्यामध्ये पण तुम्हाला डेफिनेटली ह्या गोष्टी हेल्प करतील. सो आय हॅव फ्रेंड्स, तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुम्ही डाउनलोड करा सिव्हिल ॲडिक्स ॲप आणि त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये आपण स्ट्रॅटेजी डिस्कस केलेली भेटून जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग सिव्हिल ॲडिक्स.